ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव सुंदर राजू माने म्हणून आहेत, वाशीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर दादा म्हणत होते 9 वर्ष संपत आलेली आहेत, आता 10वं वर्ष सुरू होईल मे मध्ये। आईंच्या मार्गात मी आहे आणि ते बोलले की सुरुवातीला ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आलो, त्यावेळेला मी म्हणजे एक खूप मोठ्या आनंदात होतो. म्हणले मी खूप मोठ्या आनंदात होतो आणि दुःखात आईंच्या मार्गात येणारे भरपूर आहेत, पण मी आनंदानं आईंच्या मार्गात आलेलो आहे. म्हणजे खूप खूप जास्त आनंद झालेला होता आणि त्या क्षणी मी बोललो आईंच्या पुढं की आजपासून मी तुमचा मार्ग करेन आणि मी आईंच्या मार्गात आलो त्या दिवशीपासून, असं ते म्हणत होते. तर दादा म्हणतात ज्यावेळेला माझं कॉलेज वगैरे पूर्ण झालं, तर माझं शिक्षण असं म्हणावंसं झालं नाही. भाऊ माझा खूप चांगलं शिकला, मोठा भाऊ इंजिनिअर झालेला होता तो आणि तो पुण्याला शिफ्ट झाला म्हणतात सर्व्हिस निमित्तानं. त्याची बायको, त्याची 2 मुलं हे सगळेजण पुण्याला शिफ्ट झाले. त्याचा खर्च जास्त होता, तर त्यामुळं तो आम्हाला काही पैसे पाठवू शकायचा नाही आणि मी इतका व्यवस्थित शिकलेला नव्हतो, त्यामुळे मला जॉब म्हणावासा नव्हता म्हणले. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी जॉब करत होतो. तर माझ्याजवळ आजी आणि आई होती. तर तेवढा मी खर्च म्हणजे तेवढं भागत नव्हतं आमचं. भावाला पण काही बोलता येत नव्हतं. तो पण जेवढं करता येईल तेवढं करत होता. पण नंतर त्याचा खर्च पण वाढायला लागला म्हणले आणि शेती होती आमची जी 1.5-2 एकर शेती आहे गावी म्हटले. ती त्या शेतीतलं उत्पन्न आम्ही निम्मं-निम्मं वाटून घेत होतो. पण ते नंतर भावानं बोलला की "तूच कर शेती आणि तुला म्हणजे आईला वगैरे पण बघावं लागतंय." तर मग शेती वगैरे ज्यावेळेला मी घेतलं करायला वगैरे, तर थोडाफार आधार व्हायला लागला म्हणले. आणि मग त्याच्यानंतर आईला वाटायला लागलं, की माझं लग्न करावं. का तर आता थोडं शेतीतला वगैरे पण करतोय हा, तर होऊन जाईल असू दे. का तर मीच बरेच वर्ष ती गोष्ट टोलवत होतो, की आपलं हे असं आहे, अजून माझं काहीच व्यवस्थित नाही आणि कुठं लग्नाचा आणखी विचार करायचा. एकतर आईला बीपी आणि शुगर, आजीला बीपी आणि आजीपेक्षा आईचंच दुखणं सारखं काहीतरी निघत होतं. तर त्यामुळं मला असं वाटायचं, की नको आपण लग्नाचा विचार करायला आणि असं करतच मी बरेच वर्ष घालवलेली होती म्हणले. आणि नंतर मग आईनं ते शेती वगैरे सुद्धा भावानं ज्यावेळेला माझ्याकडे दिलं करायला, थोडंसं इकॉनॉमिकली स्टेबल व्हायला लागलो. मग आईनं बोलली, "लग्न कर." आणि एक मुलगी पसंत पडली म्हणले सगळ्या घरच्यांना आणि लग्न झालं. लग्न झालं आणि म्हटले एक मुलगी झाली मला. मुलगी झाल्यानंतर 4 महिन्यात बायको माझी आजारी पडायला लागली सारखी. ती आजारी पडायला लागल्यावर पैसा परत पहिल्यासारखं व्हायला लागलं, पुरेनासा व्हायला लागला. त्यात छोटं बाळ होतं आणि माहेरच्यांनी पण तिच्या खूप मदत केली म्हणले. खूप हे केलं मुलगीसाठी वगैरे म्हणून. पण माझी बायको वाचली नाही म्हणले. बायको गेली माझी. आणि त्याच्यानंतर मला खूप टेन्शन यायला लागलं म्हणले, की लहान मूल आहे आपलं वगैरे आणि खूप वाईट वाटायला लागलं. आई तर खूप रडायला लागली सारखी, की मुलाचा माझ्या प्रपंच एवढ्या वर्षांनी बसला आणि तो पण हे झाला. आणि ह्याच्यामध्ये म्हटले 1.5-2 वर्ष परत गेली. त्या स्ट्रेसमध्येच मी असायचो आणि त्याच्यानंतर आजीनं जोर जबरदस्ती एक स्थळ काढलं म्हणले आणि आजीच्या ओळखीनं ते स्थळ निघालेलं होतं आणि मी बोलत होतो, "मुलगी अजून लहान आहे, का बघूया, थांब, विचार करू अजून थोडे दिवस. लग्नाचा नको लगेच विचार करायला." तर आजीनं काही ऐकलं नाही आणि दुसरी मुलगी बघितली. त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी पसंत केलं म्हणले मला आणि म्हणजे लग्नाला तयार झाले म्हटले ते. आणि लग्न झालं माझं आणि दुसरी बायको पण माझी चांगली होती. सगळं माझं व्यवस्थित चाललेलं होतं. तिला पण एक मुलगी झाली म्हणले आणि मुलगी झाली 1 वर्ष 1 वर्षाची मुलगी झाली. ही पण मुलगी माझी मोठी झालेली होती आता.
दोघींना पण ती चांगलं सांभाळत होती आणि 1 वर्षानंतर माझ्या बायकोच्या पोटात अचानक दुखायला लागलं. म्हणले पोटात दुखतंय, पोटात दुखतंय असं करत टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या आणि त्यात तिला कॅन्सर निघाला म्हणले. तिच्या घरची परिस्थिती अशी नव्हती म्हणले. माझ्या पहिली बायको जी होती, तिच्या घरची परिस्थिती तर होती. त्यांनी पैसा तर घालू शकत होते आपल्या मुलीसाठी. पण हिला पैसा घालणं ना माझ्याच्यानं शक्य होतं इतका जास्त आणि ना तिच्या माहेरच्याकडनं शक्य होतं. तरी मी जितकं करता येईल तेवढं मी हे करून आपण काय म्हणतोय उसने वगैरे पैसे हे करून वगैरे दवाखाना वगैरे केला. सगळं केलं जितकं होता होईल तेवढे प्रयत्न केले म्हणले. पण ती नाही वाचली. आणि मग नंतर असं वाटायला लागलं, की आपल्याला लग्न ही गोष्ट लाभत नाही आणि आपण ह्या गोष्टीचा विचार सोडला पाहिजे. खूप जास्त टेन्शन यायला लागलं. 2-2 मुली आपल्या पदरात आणि बायको दोघी बायका आपल्या गेल्या. आई खूप रडायची. आई खूप माझं टेन्शन घ्यायची आणि "काय तुझ्या नशिबात रे असं" वगैरे. आईला खूप वाईट वाटायचं म्हणलं. खूप म्हणजे खूप जास्त वाईट वाटायचं माझ्या आईला म्हणलं. आणि अशामध्ये म्हणला अशामध्ये दादा म्हणले की म्हणजे 3 वर्ष तरी गेली म्हणले ह्या गोष्टीमध्ये. मुली मोठ्या होत होत्या आणि कळायला लागलेलं होतं मुलींना पण. वयाची 38व्या वर्षी परत एक स्थळ आईनं काढलं म्हणलं. आणि मग मला असा राग यायला लागला. मी आईला बडबडायला लागलो, "अगं काय तुम्हाला काय समजतंय का? आणि कुणाची मुलगी" मला असं वाटतच होतं म्हणले, की माझ्या नशिबात एखादी मुलगी आली तर तिचं आयुष्य राहत नाही. ह्या मतापर्यंत मी येऊन पोहोचलेलो होतो. आणि त्यामुळं मला आता लग्न करण्याचं धाडस पण नव्हतं आणि मला आता मुलं परत झाली तर ते मी सांभाळू पण शकणार नव्हतो. तेवढी माझी कपॅसिटी पण नव्हती. मी नाही बोलत असताना सुद्धा आईनं ते ते स्थळ काढलंच. शेवटी ती बोलली, "आमच्यानंतर एक मुली आहेत ठीक आहे, पण तू लग्न केलं, 2 बायका गेल्या म्हणजे काय तू 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 त्यांना घालवलेस का? तू त्यांना काही केलेस का?" एखाद्या वेळेस नशिबात असेल त्यांच्या, पण मी म्हटलं माझ्यामुळेच त्यांचं नशिबात तसं येत असेल तर? तर नाही, ही मुलगी खूप चांगल्या ह्याच्यातली आहे आणि खूप भक्ती मार्गातली आहे, असं ती आई बोलायला लागली. मी म्हटलं, "भक्ती मार्गातली असू दे, नाहीतर नास्तिक असू दे, काहीही असू दे, पण मला आता लग्न करायचं नाही." ह्याच्यावरती 2 महिने घरात वाद चालू होता म्हणले आमच्या घरी. आणि मी म्हटलं, "अगं, ती मुलगी अनमॅरिड. ती मुलगी मला कसं काय स्वीकारेल? एवढा मोठा मी आणि ती मुलगी मला कसं काय स्वीकारेल?" त्या मुलीचं वय बघितलं तर 27-28 वर्षाची ती मुलगी आणि मी 38 वर्षाचा. कितीचा तो फरक. आईला खूप मी सांगितलं, पण 2 महिने वादावादी होऊन सुद्धा तिनं ऐकलं नाही आणि आम्ही त्यांच्या घरी मुलगी बघायला गेलो. तर आईनं सांगितलेलं होतं आधी लग्न झालंय वगैरे हे. पण तिने हे सांगितलेलं नव्हती, की 2 लग्न झालेली आहेत म्हणून. आणि ज्यावेळेला आम्ही गेलो घरी त्यांच्या हे करण्यासाठी, तर त्यावेळेला आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठा आईंचा फोटो त्यांच्या घरात होता आणि गावात राहणारी लोकं होती, पण त्यांच्या घरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं म्हणले की आत पाऊल ठेवल्यानंतरच खरंच इथं काहीतरी चांगलं ह्या घरात काहीतरी घडतंय असं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या घरात होतं म्हणले. आणि मला आश्चर्य वाटायला लागलं, की ही मुलगी ज्यावेळेला मुलगी समोर आली म्हणले, दीक्षा नाव आहे म्हटले तिचं. तर समोर ज्यावेळेला ती आली तर त्यावेळेला मी म्हटलं, "अरे, इतकी चांगली मुलगी ही अनमॅरिड आहे आणि मी मॅरिड असून मला 2 मुली आहेत हे कळलेलं असून ही लोकं दाखवायलाच कशी काय तयार झाली?" मला हे आश्चर्य वाटायला लागलं. आणि तर मी त्यावेळेला काहीच नाही बोललो. मला फक्त एक शंका येत होती, की काहीतरी फॉल्ट असेल का ह्या मुलीमध्ये किंवा काहीतरी हिला पण काहीतरी आजार वगैरे काही असेल का? की ज्याच्यासाठी हे लोकं म्हणजे लग्न झालेल्या माणसाला आपली एवढी चांगली मुलगी द्यायला तयार झालेले आहेत वगैरे असं वाटत होतं म्हणले मला. आणि घर पण चांगलं आहे, दिसतात पण व्यवस्थित, तर हे असं का द्यायला लागलेले आहेत? असं वाटायला लागलेलं होतं म्हणले मला. आणि त्याच्यानंतर म्हणजे
मुलगीचं ग्रॅज्युएशन झालंय हे पण कळलं. मला खूपच डाऊट यायला लागला म्हणले दादा. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. मी म्हटलं, "आई तू जरी त्यांना सांगितलं असेल, तर ते काय मला पसंत तर करणार नाहीत. मला तर काही वाटत नाही," म्हटले. "आणि एवढी चांगली मुलगी मला तर म्हणजे काहीतरी डाऊट येतोय, की काहीतरी तिच्यात पण काहीतरी फॉल्ट वगैरे असेल काय, की ज्याच्यासाठी ती लोकं ज्याच्यासाठी ती लोकं म्हणजे मुलगी द्यायला तयार झालेले आहेत." तर आई बोलली, "तुला ना सगळ्यामध्ये शंका घेऊ नकोस तू." तर ही गोष्ट होती म्हणले, शंका घेण्यासारखीच गोष्ट होती, की इतकी चांगली मुलगी आहे आणि इतकं चांगलं म्हणजे तिचं शिक्षण पण चांगलं आहे. तर आई बोलली, "तिच्या 3-4 बहिणी आहेत. त्या सगळ्या मिळून 4घी जणी आहेत आणि आहे मुलगा चांगला वगैरे म्हणून ते देत असतील." ठीक आहे बोललो म्हणले. पण मला असं वाटत होतं म्हणले त्यांनी काही पसंत करणार नाहीत. पण दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोप आला, की आम्हाला पसंत आहे. आणि मग मात्र मला आश्चर्य वाटायला लागलं म्हणले, की हे कसं काय शक्य आहे? आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं एकदा दोनदा मी त्या मुलीला भेटतो. तर आई बोलली, "आता काय भेटाभेटीचे कार्यक्रम काढू नको, काही नको. गडबडीत होतंय तर होऊन जाऊ दे." आणि म्हणले अगदी 15-20 दिवसात आमचं लग्न झालं. आणि मला आश्चर्य वाटलं म्हणलं, की कसं काय? आणि मला भीती पण आतनं वाटत होती, की कशी आहे मुलगी कुणास ठाऊक? आणि आई परत माझं काहीतरी म्हणजे वाट लावून ठेवणार आहे, असं मला वाटत होतं म्हणले. 3-4 दिवस तिचा जो घरातला म्हणजे 5व्या दिवशी जे जातात परत माहेरी, तर त्या 4-5 दिवसात जो तिचा 4 दिवस जो तिचा वावर होता घरातला, ओव्हरऑल सगळा बघितला, तर म्हणले खरंच मला असं वाटलं की काय म्हणजे ही मुलगी तर एवढी चांगली आहे, तिचं वागणं पण एवढं चांगलं आहे आणि का म्हणून त्यांनी माझ्या गळ्यात मारली असेल? असं मला खूप म्हणजे मनात यायला लागलं. ज्यावेळेला सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष होतं म्हणले लग्न झाल्यानंतर, तर पहाटे 4 वाजता तिला उठायची सवय होती म्हणले. पहाटे 4 वाजता उठून ती अंघोळ करून येऊन म्हणजे हॉलमध्येच आई वगैरे त्यांनी झोपायची पहिले 4-5 दिवस. तर ती हॉलमध्येच बसून त्यांच्या आई-वडिलांनी आधीच आम्हाला सांगितलेलं होतं की ती आईंचं करते आणि तिला करू द्या. तर आमच्या घरून काही आडकाठी करण्यासारखं काही कारण नव्हतं. तर मग आम्ही म्हटलं, की ठीक आहे, जर करणार असेल तर करू दे. ती इतक्या लवकर उठून 4:30ला ती नामस्मरणाला बसायची. 5 वाजेपर्यंत नामस्मरण करून 5 ते 5:30 वाजेपर्यंत बालोपासना करायची आणि 5:30 वाजता मग सगळे जे उठायला लागल्यावर तिथून ती उठायची. हे ऑब्झर्व्ह केलं आईनं वगैरे. आई मला बोलली, "मुलगी चांगली आहे रे आणि तुझा संसार शेवटपर्यंत करेल ही मुलगी." आईचे ते शब्द म्हणतात दादा अजूनही माझ्या जसेच्या तसे लक्षात आहेत. 5व्या दिवशी ज्यावेळेला ती माहेरी जाणार होती दादा म्हणतात, तिची बहीण तिच्यासोबत पाठराखणीला वगैरे आपण म्हणतोय तसं आलेली होती. तर 5व्या दिवशी ती ज्यावेळेला जाणार होती, तर त्याच्या आधी ती मला बोलली म्हणतात, माझ्या मनात एवढ्या शंका होत्या पण ती मला बोलली की "असं काही तुम्ही मनात आणू नका, की मी तुमचे 2 मुली आहेत, मी व्यवस्थित सांभाळेन का नाही? माझ्या आईंचे संस्कार आहेत, तर ते कुठं मी कमी पडू देणार नाही. माझ्या आईंनी जे शिकवले ते मी अगदी व्यवस्थित पार पाडेन आणि जितकं मला करता येईल त्या पद्धतीनं मी करेन." मला खूप आश्चर्य वाटलं म्हणले आणि खूप जास्त बोलायची नाही म्हणले ती बोलली नाही. म्हणजे तेवढे 4 दिवसात सुद्धा ती खूपशी जास्त बोलली नाही. लग्नात सुद्धा म्हणजे मला असं वाटत होतं, की कुठेतरी हिच्या एकतर विरोधात तरी जाऊन लग्न केलं असेल किंवा आणि असं बोलणं पण आमचं झालं नाही म्हणले. का तर लगेचच लग्न झालं. असं वाटत होतं म्हणले कुठेतरी की ह्या मुलीच्या विरोधात तर झालं असेल, नाहीतर या मुलीत काहीतरी फॉल्ट तर असेल. आणि ज्यावेळेला ती जाताना तशी बोलली, त्यावेळेला एक आदर वाटला म्हणलं तिचा मला आणि ओव्हरऑल मी बघत होतो 4-5 दिवस तिचं घरातलं म्हणजे म्हणजे वावर जो होता
तिच्या डोळ्यात कुठं असं कुठल्या गोष्टीचा हव्यास किंवा जे आपण म्हणतोय ना, नवीन लग्न झाल्यावर खूप जास्त एक्साइटमेंट जी असते वगैरे, तशा कुठल्याही भावना नव्हत्या. अगदी आपण म्हणतो ना, अगदी नॉर्मल ती राहत होती, की मी ह्या घरातनं फक्त ह्या घरात आले. काय होतं तिचं ते मला काही समजत नव्हतं म्हणजे. पण तिचा वागणं अगदी साधा सरळ होता. त्या गोष्टींचा उलगडा नंतर मला झाला. पण तुम्हाला खरं सांगू म्हणले, अ, मला कुठलं तरी खूप मोठं पुण्य होतं माझं, की ती माझ्या आयुष्यात आली म्हणतात दादा म्हणत होते. खूप खूप जास्त म्हटले मी टेन्शनमध्ये होतो लग्न झाल्यानंतर आणि ती असं बोलली तरीसुद्धा मला असं वाटत होती ही मुलगी म्हणजे इतकी अबोल आहे, म्हणजे तिला फारसं बोलायला आवडत पण नव्हतं का काय हे पण मला माहीत नव्हतं. मग मला असं वाटत होतं की म्हणजे का हिनं लग्न केलंय? मला ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडून हवं होतं. आणि मग 5 ते ती गेली आणि त्यांनी सांगितलं 5-6 दिवसानं पाठवून देतो. ते काहीतरी त्यांच्या दुरड्या वगैरे ते करून ते तिला पाठवून देणार होते म्हणजे वाटायला लागलं की आपणच जावं हिला आणायला आणि अ, बाबा तिच्या येणार होते, तर मी बोललो की "नको, मीच येतो न्यायला तिला." आणि मी गेलो म्हणले न्यायला पहिल्यांदा. पूर्ण रस्ताभर म्हणले म्हणजे मी फक्त बोलत होतो आणि ती मोजके शब्द सांगत होती आणि मग तर असं वाटायला लागलं मला कन्फर्म हिचं विरोधात लग्न झालेलं आहे. आत्ता तर असं वाटतं की म्हणजे हिच्या विरोधात हिचं लग्न केलेलं आहे. तर मी तिला बोललो म्हणले पहिल्यांदा मी तिच्याशी त्यावेळेला बोललो, की "तुझ्या मर्जीने हे लग्न झालेलं नाही आहे का?" तर ती म्हटली, "नाही, असं काहीच नाही." आणि त्यावेळेला जे तिनं असं जे बोलली ते एकदम अगदी दिलखुलास बोलल्यासारखं बोलली. "असं काहीच नाही, तुम्हाला का असं वाटलं?" आणि माझ्या आईनी माझ्यासाठी जे काही ठरवलं असेल, ते योग्यच असणार एवढी मला खात्री आहे आणि तुम्हाला का असं वाटतंय? तर "नाही, तू खूपच कमी बोलतेस" वगैरे. "नाही, तो माझा स्वभावच आहे." ती ती ज्यावेळेला बोलली. तर त्यावेळेला मी म्हटलं, "बोलते तर खरं असं वाटतंय." अ, पण ती पूर्ण रस्ताभर नामस्मरण करत बसलेली होती म्हणले आणि मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हणले, "हे कधीपासून करतेस तू म्हणजे हे जे आईंचं कलावती आईंचं करतेस तू, तर हे कधीपासून करतेस वगैरे?" तर ती मला बोलली, "मी वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून आईंचं करते." पण त्यावेळी एवढं काही कळत नव्हतं. पण 9व्या-10व्या वर्षी माझ्यावर खूप मोठा प्रसंग आला आणि त्यात मला कळलं की आईच माझ्यासाठी सगळं आहे. तर मग मी तिला त्यावेळेला विचारलं, की "काय काय झालेलं होतं नेमकं?" वगैरे. तर म्हटल्या, "मला ना आमच्या शेजारचाच एक माणूस होता" म्हटला आणि त्यानं गमती-गमतीत म्हणून असं मला आपण म्हणतो ना लपवून ठेवलेलं होतं. गमती-गमतीत म्हणून आणि घरात आत कोंडून ठेवलेलं आणि ते प्लॅनिंग आमचं दोघांचंही होतं म्हणले त्या काकांचं आणि माझं. की तुझ्या बाबांना असं-असं आपण फसवायचं म्हणून. आणि त्यांनी मला हे केलं, कोंडून घातलं आतमध्ये आणि त्यांनी 2-3 वेळा मला सांगितलं पण, की "मी आहे बरं का आणि दीक्षा तू नको घाबरू." असं ते बोलले म्हणले मला आणि माझ्या म्हणजे बाबांच्या इथं जाऊन गप्पा मारायचं, ते इकडचं-तिकडचं हे करायचं आणि ते अधून-मधून येऊन बघत होते घरात आणि त्यांची आई पण त्यावेळेला नव्हती म्हणले आणि त्यांनी आणि मी हे ठरवून हे केलेलं आणि नंतर आईला मी दिसेनाशी झाले 15-20 मिनिटांनी. मग सगळीकडे शोधायला लागले वगैरे असं हे झालं म्हटले. पण तेवढ्या काळात काका नंतर लवकर आलेच नाहीत आणि मी इतकी घाबरले आणि मला असं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. बरं काका, काका म्हणून ओरडलं, तर काकांनी आणि मी हे केले म्हणून तो म्हणजे ती गोष्ट सगळ्यांना हे होणार. म्हणून मी फक्त नामस्मरण करायला लागले म्हणल्या आणि ते नामस्मरण मी इतकं मनापासून करायला लागले. मी त्यावेळेला वयाच्या 10व्या वर्षी होते. आईनं लहानपणापासून हेच आम्हाला शिकवलं, की डोळे झाकून आई जे काही आपल्या पदरात घालतील, ते डोळे झाकून घ्यायचं आणि हे हे जे दिलेलं आहे आईंनी आपल्याला ते ह्यातनं आपलं सगळं चांगलंच करणार, ही भावना मनात ठेवायची.
ह्या आईनं लहानपणापासून जसं आम्हाला समजतंय तसं आई आम्हाला हेच सांगायची, जे पण आई समोर आणतील त्यातनं माझं काहीतरी चांगलंच होणार आहे, ही एकच भावना ठेवायची. आणि नामस्मरण आपलं जी पण उपासना आहे, जी सेवा आहे आपली ती करायची व्यवस्थित. रोज बालोपासना करायचीच. आणि जर आपल्याला काही संकट आलं तर ओम नमः शिवाय म्हणत राहायचं. आई आपल्या जवळच असतात आणि आई आपल्याला काही होऊ देत नाहीत. हे त्यावेळी आईने मला सांगितलेलं होतं. आणि म्हटल्या ते एक वय इतकं हे होतं आणि मी नामस्मरण करायला लागले म्हणल्या. रडत नामस्मरण करायला लागले आणि मला खूप भीती वाटायला लागली म्हणल्या, की काका येत पण नाही आहेत, कुठं गेले काय, त्यांना लक्षात नाही का, म्हणजे मला इथं कोंडून ठेवलं आहे त्यांनी ते वगैरे, लक्षात नाही का त्यांच्या. आणि मी रडायला लागले आणि त्या रडण्यात मी ओम नमः शिवाय म्हणायला लागले. आणि मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मी म्हणायला लागले म्हणल्या. आणि ओम नमः शिवाय म्हणत अशी मी खाली झोपले म्हणलं आणि मला तिथंच झोप लागली म्हणले. निवांत मला झोप लागली ओम नमः शिवाय म्हणत. आणि मला सारखं असं जाणवत होतं म्हणले, की कुणीतरी डोक्यावरून माझ्या हात फिरवतंय. आणि मला असं वाटत होतं आईच आहे, की माझ्या डोक्यावरून हात फिरवते आणि आहे गं, काय झाले तुला? असं 2-3 वेळा मला म्हटल्याचा भास झाला. मी आहे ना, काय झाले तुला? असं म्हटल्याचा मला भास झाला आणि मी निवांत झोपून गेले म्हणल्या. आणि ज्या वेळेला एक अर्धा पाऊण तास गेला असेल म्हणतात. आणि मग म्हणजे ते प्लॅनिंग ठरवलं होतं, पण बाबा वगैरे घाबरले, रडायला लागले वगैरे. काकांनी सांगितलं म्हणले आणि ते त्यावेळेला रूममध्ये ते मी नाही रे, इथंच आहे, माझ्याजवळच आहे, आम्ही प्लॅनिंग केलेलं. आणि ते आले म्हणलं, तर मी निवांत झोपलेले होते म्हणलं. आणि गरमी इतकी, तेवढ्या गरमीत घाम आलेला मला सगळा, त्यात मी निवांत झोपलेले होते म्हणून. आणि मग उठवलं, काकांना पण वाईट वाटलं आणि त्यांनी उठवलं वगैरे म्हणले. तर "तू घाबरलीस का?" तर हां, मला थोडी भीती वाटली, पण नामस्मरण मी करायला लागल्यावर मला कधी झोप लागली मला कळलंच नाही, असं मी बोलले म्हणल्या. आणि आईनं मला जवळ घेऊन म्हटल्या, "बघ." आणि आणि मला ना, आई तू असल्यासारखं वाटत होतं, माझ्या डोक्यावरून तू हात फिरवायला लागलेस असं वाटत होतं मला. तर त्यावेळेला आई बोलल्या, की "आई तुझ्या जवळ होत्या, तू नामस्मरण केलंस ना, आई होत्या तुझ्याजवळ, म्हणून नामस्मरण कधी सोडायचं नाही. आता ही परिस्थिती होती ना तुझ्यावर, तू घाबरलीस ना, सुरुवातीला घाबरली म्हणलीस ना, तर हेच कधीही भीतीचे क्षण किंवा घाबरण्याचे क्षण कधीही आयुष्यात आले, किंवा कधीही असं वाटलं, की काहीतरी वाईट आहे ही गोष्ट आपल्यासाठी समोर येणारी, तरीसुद्धा आईंनी तरीसुद्धा ती गोष्ट पदरात घातली, तरीसुद्धा आनंदानं घ्यायची ती. आणि हे एवढं लक्षात ठेवायचं, की आईंनी यातनं काहीतरी आपल्याला चांगलं ठरवलं असणार आहे. त्याशिवाय आई आपल्याला ही गोष्ट देणार नाहीत. आईंनी ह्यातनं काहीतरी नक्कीच चांगलंच आपल्यासाठी ठरवलेलं असणार आहे. हे लहानपणापासून आमच्या बहिणींवर आईनं बिंबवलेलं आहे आणि आम्ही त्या गोष्टी डोळे झाकून आई जे पण आमच्या पदरात घालतील ते आम्ही घेतोय. आणि नामस्मरणावर आणि आमच्या बालोपासनेवर आम्ही खूप भर देतोय. ह्या 2 गोष्टींवर आम्ही सगळ्या गोष्टी सोडून देतोय. असं ज्यावेळेला माझी बायको बोलली म्हणतात, मी तिच्याकडं बघत राहिलो. माझ्यापेक्षा 10-11 वर्षांनी लहान असणारी ही, आणि हिच्यात किती मॅच्युरिटी आहे. आणि कदाचित हे लहानपणापासून जे तिच्यावर संस्कार होत आलेले आहेत, किती तिनं म्हणजे इझिली ह्या गोष्टी घेतल्या. एक लग्न झालेला माणूस, 2 मुली, एवढा मोठा म्हणजे आपण काय म्हणतोय, जबाबदारी, एवढी मोठी जबाबदारी ही अगदी सहजरित्या तिनं एक्सेप्ट केली. मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला तिच्याशी खूप बोलावं वाटलं त्या दिवशी. पण ती खूप ना आबोल होती म्हणले आणि सुरुवातीचे क्षण असल्यामुळं तिला खूप जास्त बोलणं माझ्याशी हे वाटत नसावं, कम्फर्टेबल वाटत नसावं. तर मी थोडंसं जे विचारेल ते ती बोलत होती, हे करत होती म्हणले. आणि पण मला एक भीती पण वाटायला लागली, की एवढी चांगली मुलगी आणि जर समजा आपल्या 2 बायका तसंच जर काहीतरी झालं हिच्यासोबत, तर मी तर कधीच नाही माफ करू शकणार स्वतःला, असं मला वाटायला लागलं. आणि त्यावेळेला ना ती ज्यावेळेला गाडीत बसलेली होती, आईनं दिलेला तिनं डबा काढला आणि त्या डबा काढला तर त्या डब्यात जे तिनं जेवण आणलेलं होतं आमच्यासाठी दोघांसाठी, त्यांच्या आईनं बांधून दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये म्हटलं तुळशीची पानं होती. आणि तर
मी म्हटलं, "तुळशीची पानं तुम्ही सगळ्या जेवणामध्ये घालताय का?" तर हां, म्हणजे मी येताना ते प्रसाद म्हणून दाखवलेलं होतं आईंना, तर मग तसाच मी तो डब्यात घेतलेला आहे आणि त्यात तुळशी आहे म्हणलं. आणि ही तुळस खाल्ली ना, आपण कायम निरोगी राहतोय. म्हणजे आईंचा प्रसाद आहे, प्रसाद खाल्ल्यावर तर निरोगीच राहणार. पण हे तुळशीच्या रूपात आणि जास्त आपण जास्तीत जास्त निरोगी आपण राहू शकतोय. तुळस पोटात गेल्यामुळं. हे जी ती बोलत होती ना, तर मला इतकं भारी वाटत होतं, की म्हणजे खरंच आई जी बोलली की ही मुलगी तुझा शेवटपर्यंत प्रपंच करेल, तर कुठेतरी खरं आहे असं मला वाटायला लागलं म्हणले. आणि आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर म्हणतात 4 वर्ष झाली लग्नाला. मला इतकं चांगलं वाटत होतं म्हणलं. माझ्या मुली अगदी चांगल्या रीतीनं तिनं घडवायला सुरुवात केलेली होती. आणि आई माझी खूप जास्त मुलींना सांगायची, की तुम्ही हिला आई म्हणायचं आणि आईचा दर्जा द्यायचा. म्हणजे मुलींना आता कळायला लागलेलं होतं ते. तर त्या म्हणजे त्यांनी कुठं तिचा रिस्पेक्ट कमी करू नये वगैरे म्हणून आई त्यांना खूप सारखं सांगायची. मला जसं प्रेम करताय तसंच तिला प्रेम करायचं, तसंच तिला हे करायचं. आणि ती पण कधीच मुलींना हे करायची नाही म्हटले. जितकं तिच्याकडनं व्यवस्थित करता येईल तेवढं मुलींचं ती व्यवस्थित करायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो. तिची सेवा बघत होतो. त्याच्यानंतर तिनं जॉब करायचं म्हणजे विचार केला. 4 वर्ष झाली. पण मूल-बाळ काही व्हायचं चिन्ह दिसत नव्हतं. तर ती कधी नाराज झालेली किंवा त्या गोष्टीसाठी कधी तिला असं हे वाटलंय, असं कधीच मला नाही जाणवलं. ते जे समाधान होतं, ते खूप जास्त तिच्या नामस्मरणातून आलेलं होतं म्हणले. का तर आम्ही जितकं बघितलंय दीक्षाला म्हणतात आजपर्यंत, खूप जास्त नामस्मरणात रमलेली मुलगी आहे ती. आणि त्यामुळं कदाचित म्हटले तिचं काहीही असू दे, म्हणजे काही क्षण असू देत, एखाद्या मॅरिड माणसाशी लग्न करणं असू दे, 2 मुलींचा सांभाळ करणं असू दे, आपल्याला स्वतःला अपत्य होत नाहीये, ही गोष्ट असू दे, तिच्या चेहऱ्यावर कधी रागाच्या रेषा उमटलेल्या किंवा तिच्या चेहऱ्यावर कधी म्हणजे आपण म्हणतो ना नाराजीचे स्वर म्हणा किंवा तिच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसलेली मी कधीच नाही बघितली म्हणले. 4 वर्ष आमच्या लग्नाला झाली आणि मी स्वतःला खूप सुखी मानायला लागलो, की मला अशी बायको मिळालेली आहे. त्याच्यानंतर ती म्हणायला लागली, की मुली पण आता मोठ्या होत्या, तर मी जॉब करते. आपल्या संसाराला पण थोडा हातभार होईल आणि तिनं जॉब करायला पण सुरुवात केली म्हणले. जॉब पण करताना सगळं ती घरातलं. मला कधी-कधी इतकं तिचं कौतुक वाटायचं, की बाबा म्हणजे ही सगळं मॅनेज करून सुद्धा. आणि माझ्या आईला तर माझ्यापेक्षा जास्त मला वाटतं माझ्या आईला तिचं कौतुक होतं म्हणले. खरंच खूप आईला कौतुक होतं म्हणले तिचं. का तर म्हणजे तिनं अ, कौतुक करण्यासारख्याच सगळ्या गोष्टी केल्या. कधी असं सासू म्हणून कधी आईला तिचा तिटकारा आलेला मी कधीच बघितला नाही म्हणल्या. बघितलं नाही म्हणले त्या. किंवा काहीतरी तिच्याबद्दल वाईट आईनं कधीच मला नाही बोलली. इव्हन माझ्या पहिल्या ज्या 2 बायका होत्या, त्यांच्याबद्दल कधीतरी कुरबुर आईची असायची. पण हिच्याबद्दल 4 वर्षात मी कधीही कुरबुर ऐकली नाही म्हणले. आणि तुम्हाला सांगू म्हणले, माझं वय इतकं जास्त झालं त्याच्यानंतर 40शी उलटून गेली माझ्या लग्नानंतर. तरी म्हणजे काही मूल होण्याचं चिन्ह नव्हतं तिला. पण म्हणतात तिनं कधीही असं म्हटली नाही. तर आई आमची कुठेतरी स्वार्थी, तर आई बोलायची, "असू दे, नाही झालं तर नाही होऊ दे. मूल-बाळ झालं तर पोरींकडे दुर्लक्ष करेल." असं आईला कधीतरी वाटायचं कधेमध्ये. आणि तिला वाटायचं बरं झालं होत नाहीये तर. पण तुम्हाला सांगू म्हणतात 4थं वर्ष संपलं आणि जॉब ती करायला लागलेली होती वगैरे. आणि अचानक कळलं की ती प्रेग्नंट आहे म्हणून. आणि मग म्हणतात म्हणजे मला पण आनंद झाला, पण कुठेतरी मनात भीती, की माझ्या पहिल्या ज्या बायका होत्या, त्या मुलं झाल्यानंतर एक्सपायर झाल्या. मग कुठेतरी मला असं आतनं भीती वाटायला लागली म्हणले, की असं झालंय, असं आपल्यासोबत घडलंय वगैरे हे ते. आणि मग ना मी एकदा ती भीती दीक्षाला बोलून दाखवली म्हणलं. दादा म्हणले. तर ती बोलली, "मरण तर कधी ना कधी येणारच आहे. आता ते काय आपण नाही अडवू शकणार.
पण मला नाही वाटत की आई मला इतक्या लवकर नेतील आणि तुम्ही काय तेवढी काळजी करू नका. बाळ पण नीट राहणार आणि मी पण नीट राहणार. काहीही होत नाही. आपलं नामस्मरण चालू आहे, आईंनी दिलेली उपासना चालू आहे. आपण इतकं कशाला घाबरायचं? आणि आता लग्न झालं मला बरेच जण म्हणत होते, लग्न झालेला माणूस आहे, बायको मेलेली आहे, आणि तो कसला असेल काय माहिती, एवढं वय पण दिसतंय. पण मी आईंच्या निर्णयावर खुश होते ना, तर मी आजही समाधानीच आहे ना. इतकं तिचं ते बोलणं सालसपणाचं वगैरे त्या गोष्टी तिच्या फक्त नामस्मरणातून. आणि आम्ही कधी-कधी मीच नाही, माझी आईसुद्धा म्हणायची, "इतका शहाणपणा तुला कधी कसा कुठून आलाय गं?" तर ती म्हणायची, "मला ना सगळं नामस्मरणातून मिळालंय. हे जे तुम्हाला वाटतंय ना कौतुक, ते मला सगळं समाधान किंवा मला असं कुठल्या गोष्टीचा लगेच राग येत नाही, किंवा मग मी नाराज नाही होत. हे सगळं नामस्मरणातून आले. नामस्मरणावर खूप जास्त माझा विश्वास आहे. नाम ही अशी गोष्ट आहे की जी माणसाला म्हणजे कुठल्याही परिस्थितीत समाधानी ठेवू शकते किंवा समाधानकारक गोष्टी आपल्या आयुष्यात घडवू शकते. अशी गोष्ट आहे नाम. असं ती बोलायची ना, तर त्यावेळेला मला खूप कौतुक वाटायचं. आईसुद्धा खूप कौतुक करायची. म्हणायची, "इतके वर्ष हे झालं, पण तुझं म्हणजे देवानं खरंच खूप चांगलं केलं बाबा." आणि मग ज्यावेळेला प्रेग्नंट राहिली ती, मला ती बोलली तरीसुद्धा मी ती ना, म्हणजे तिला आता एखादी जर आणि नंतर तिला कळलं की बायका 2 होत्या, तरीसुद्धा तिच्या ह्याच्यात बदल झाला नाही म्हणल्या. म्हणजे आईंची खूप जास्त तिच्यावर आधीपासून कृपा आहे म्हणतात ते. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, म्हणजे प्रेग्नंट राहिली, मला भीती वाटायला लागली. म्हणजे मला असं वाटत होतं, असं सांगितल्यानंतर कदाचित ती घाबरेल, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कधीतरी घाबरेल, तिला कधीतरी हे होईल. पण कधीच नाही मी तिला घाबरलेलं बघितलं. पण नामस्मरण मात्र खूप जास्त नंतर तर ती करायला लागली. म्हणजे तुम्हाला काय सांगू म्हणले, म्हणजे 4 वाजता उठून तिचा आधीचा जो नेम, मला सुरुवातीला असं वाटायचं नवीन-नवीन लग्न झालेलं आहे, तर ती उठत असेल लवकर वगैरे. तर नाही म्हणले, आजही तिचा तोच नेम चालू आहे. आणि 4 वाजता उठून ती नामस्मरण जे अर्धा तास करायची, ते तिनं तास-तास नामस्मरण नंतर-नंतर करायला सुरुवात केली. आणि आईनं पण तिची काळजी घेतली म्हणतात बाळंतपणात वगैरे. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, ज्यावेळेला डिलिव्हरीचे दिवस जवळ येतील, तसं माझी धाकधूक वाढायला लागली म्हणले. आणि पहिल्या दोन्ही माझ्या जे बायका होत्या, त्यांचं दोघींचं सीझर झालेलं होतं. आणि ही त्यांच्यापेक्षा कमकुवत दिसायची म्हणले. आणि मला असं वाटायचं, आईलासुद्धा असं वाटत होतं की हिचं सीझर वगैरे करावं लागेल. बाबा ही काही खात नाही जास्त वगैरे, असं सारखं आई हे करायची, तक्रार करायची. पण सांगू म्हणले, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, मुलगा झाला म्हणले मला आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. इतकं जास्त मला हे झालं, आनंद झाला म्हणले. मला खूप जास्त आनंद झाला. आणि ज्यावेळेला मी पहिल्यांदा बाळाला घेतलं वगैरे, तर ती खूप जास्त आणि माझ्या 2 मुली घेऊन, तर आपल्या घरी बाळकृष्ण आलाय, असं ती बोलली मुलींना ते. आणि ती खूप आनंद, आणि मला इतकं खूप कौतुक वाटलं तिचं. आणि त्या मुलाला मी घेतलेलं होतं, तर तिनं मुलींना जवळ घेऊन, म्हणजे कितीतरी दिवसातून आपण त्यांना भेटलोय, असं ती त्यांना जवळ घेऊन हे करत होती. मला ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं. आणि मुलगा झाला म्हटल्यावर ऑब्व्हियसली मला खूप आनंद झाला. आणि मी त्या दिवशी अचानक माझ्या तोंडातून निघून गेलं म्हणले, की आजपासून मी तुमचं करायला सुरुवात करेन आई. असं म्हणून मी हे केलं, आईंना बोललो म्हणले. आणि खरंच मी त्या दिवसापासून करायला सुरुवात केली म्हणतात. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात, जे मी कधी स्वप्नातसुद्धा बघितलेलं नव्हतं. मला त्याच्यानंतरसुद्धा खूप भीती वाटत होती म्हणले. म्हणजे मला हिला काय होईल का वगैरे, का तर 2 बायकांना तसंच झालेलं. पण त्याच्यानंतर म्हणतात, कधीही असं झालं नाही की माझी बायको आजारी पडलेलं मला कधीही आठवत नाही म्हणतात. इतक्या वर्षात ती कधी आजारी पडलेलंच मला आठवत नाहीत म्हणतात. 1-2 वेळा ताप वगैरे असं आलेलं होतं. पण कधीही ती आजारी पडलेली मी बघितलं नाही. तिची म्हणजे एवढी श्रद्धा आहे.
की ते तुळशींची पानं जी आपण जेवणात घालतोय ना, तर ते आणि आज जे प्रसाद दाखवून आपण खातोय ना, तर तो कधीही आपल्याला रोगी नाही बनवू शकत. ही तिची श्रद्धा आहे आणि तिचा तो विश्वास आहे म्हणतात आणि तो कधीही आईने आजपर्यंत तोडलेला नाही आहे म्हणतात. खूप निरोगी माझा मुलगा पण कधीही माझ्या मुलाला म्हणतात ते खूप जास्त आजारी पडला आहे, खूप त्याला काही हे करावं लागलं आहे, काही नाही. ह्या सगळ्या गोष्टी नामस्मरणाच्या ताकदीवर घडलेल्या आहेत म्हणतात. खूप जास्त नामस्मरणाची ताकद आहे म्हणतात दादा. आणि त्याच्यानंतर मग खूप चांगलं शेतीतून सुद्धा उत्पन्न मिळायला लागलं. मुलगा झाल्यावर सुद्धा लगेच तिने जॉब परत जॉइन केला म्हणतात. आणि मुलगासुद्धा माझा तुम्हाला खरं सांगू इतका शांत म्हणतात म्हणजे ते तिचे गुण त्याच्यात उतरलेले आहेत. म्हणजे कधी त्यानं किरकिर केली, रडारडी केली वगैरे काही नाही. 6 महिन्याचं बाळ ठेवून ती जॉबला जायची म्हणतात. तरीसुद्धा कधी त्यानं किरकिर नाही केली, कधी हे नाही केलं म्हणतात. आणि तिनं मला खूप साथ दिली म्हणतात आणि हे सगळं आईंच्या कृपेवर होतं म्हणतात. आता खूप छान सुखाचाच माझा संसार आहे म्हणतात. मला जी भीती वाटत होती, की माझ्या ह्या पण बायकोला काय होईल का? पण आईंनी ती गोष्ट कधीच नाही होऊ दिली आणि अशीच आमची जोडी आई शेवटपर्यंत आमच्या म्हातारपणापर्यंत ती टिकवून ठेवणार. ही जी तिची श्रद्धा आहे, जो विश्वास आहे, तो आई नक्कीच पूर्ण करणार. ह्याच्यावर माझाही आता विश्वास आहे म्हणतात ते. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.